चला येऊ का ताई? या मग तुम्ही पण तिकडे येणं झालं की. हा ओके, बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आहे सोमवार. माझी आंघोळ वगैरे करून झाली, स्किन केअर वगैरे करून झालं. आता मी देवांची पूजा करणार आहे आणि नंतर मला थोडंसं रेडी व्हायचं आहे. रेडी का व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे, मी कुठे जाते, काय जाते, तर ते मी सगळं तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ते जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून. अशा पद्धतीने मी झाली आहे रेडी. मी व्हाईट ड्रेस घातला आहे. ॲक्च्युली मी आधी ब्लॅक अनारकली काढून ठेवला होता. मग मला रिअलाईज झालं की अरे आज तर मंडे आहे, तर मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे आणि पिंक दुपट्टा त्याच्याबरोबर कॅरी केला आहे, कॉन्ट्रास्ट कलर. आणि हे इयरिंग मला प्रतीकने आणले होते. आय थिंक वर्ष झालं असेल ते कधी घालायचा मोका नाही आला. मराठीमध्ये काय येईल मोक्याला, चला जे पण आहे तर ते मी आज घातलेले आहे आणि तयार देखील झालेले आहे. तर मी कुठे चालले मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एक ताई आहे, त्यांचं नाव आहे योगिता. तर त्या माझे व्हिडिओ बघतात. तर त्यांनी माझा नंबर मिळवला माझ्या बहिणीच्या मुला थ्रू वगैरे, आणि त्यांनी मला 2-3 वेळेस कॉल केले. तर त्यांच्या चॅनलवर त्यांना माझा इंटरव्ह्यू हवा आहे. आता मी एवढी मोठी यूट्यूबर नाही आहे की माझं इंटरव्ह्यू व्हावा, पॉडकास्ट माझ्याबरोबर कोणी करावं, एवढी तर मी मोठी नाही आहे. परंतु मी म्हटलं चला, त्यांची सुरुवात आहे. त्यांचं चॅनल अजून सुरू नाही केलं आहे. त्यांनी 2-4 जणांचे इंटरव्ह्यू घेऊन ठेवले. त्या बोलल्या की 5-6 वगैरे असे घेऊन ठेवेल आणि मग मी 1 बाय 1 असं त्यांच्या चॅनलवर त्यांना अपलोड करायचं आहे. तर त्यांचं चॅनल अजून सुरू नाही झालं, त्याच्यामुळे मी तुम्हाला नाव वगैरे पण नाही सांगू शकत. बोलता बोलता त्यांचाच कॉल आला होता. तर हो, मला अजून जसं मी म्हटलं चॅनल अजून सुरू नाही केलं आहे, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. आणि ज्या वेळेस त्या सुरू करतील तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगेल की अमुक अमुक चॅनलवर व्हिडिओ आहे माझा, त्या ताईंचे व्हिडिओ बघा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी पण झिरोपासून सुरुवात केली आहे आणि अजून मी एवढं ग्रो नाही केलं आहे. परंतु मला विश्वास आहे की मी एक दिवशी खूप एकदम अशी म्हणता ना एकदम ग्रो करेल, असंच आपण पॉझिटिव्ह बोलूया. तर त्या सुरुवात करताय आणि आपणही एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे. तर म्हणून मग मी हो म्हटलं आणि सांगितलं होतं की माझ्या घरी या असं. पण मग त्या बोलल्या की त्यांनी सेटअप केलेला आहे कॅमेराज वगैरे, तर ताई तुम्हीच इकडे या असं. तर मग मी आता किती 12:30 पाऊण झाले. तर माझी पूजा वगैरे सगळी करून झाली. माझा सोमवार उपवास आहे. मी काही खाल्लं नाही कारण मला अजून भूकच लागली नाही. आणि असंही मी सोमवार उपवासाला काही खात नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर चला आता मी निघते एकदा, कारण उबर पण आली आहे खाली. का पाऊण तास झाला तेव्हापासून मी उबर बुक करायचं ट्राय करते, तर होतच नव्हती. फायनली त्या ताई पण ट्राय करत होत्या, त्यांची झाली बुक आणि माझी झाली बुक. पण मी जी बुक केली ती 11 मिनटं दाखवत होती. तर मग त्यांनी बुक केलेली गाडी आलेली आहे. गाडीवाला दिसतो आहे समोर, माझी वाट बघतो आहे. तर चला आता पुष्कळ 2 वाजत आले. दूध पिलं मी 1 ग्लास आणि 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट थोड्याशा दह्यामध्ये कालवून तो खाल्ला. माझ्या उपवासाचं फराळ हेच खाते मी मोस्टली, दही शेंगदाण्याचं कूट असं. आता ऑलमोस्ट दुपारचे 1:45 वाजलेले आहे आणि मी जात आहे त्या योगिता ताईंकडे. आता मला नाही माहिती किती वेळ लागेल काय, आणि मी प्रशांतजींसाठी लंच पण बनवून नाही ठेवलं, कारण की ते कधी लंचला येतात कधी नाही येत आणि मग उगाचच शिळं खावं लागतं, त्याच्यामुळे बनवलंही नाही आहे. ऑप्शन रेडी आहेत फ्रीजमध्ये, म्हणजे बाय चान्स ते आले तर मी त्यांना सांगू शकेल की तुम्ही हे खा वगैरे असं. तर निघाली आता, माहीत नाही किती वाजेपर्यंत मी परत येईल. किती वेळ दाखवत आहे पोचायला आपल्याला? 6 मिनिट. अच्छा, 5-6 मिनिटामध्ये मी त्यांच्या घरी पोहोचून जाईल.
तर ह्या बघा, ह्या आहेत योगिता ताई. सांग हाय हॅलो म्हणा. तर त्यांच्याकडे मी आली होती आणि आमचं जे पण काही शूट होतं ते मी शूट केलं. ज्या वेळेस त्या व्हिडिओ अपलोड करतील त्यावेळेस मी तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना पाठवेल. तुम्ही तो बघा आणि तुम्हाला कसा वाटला, काय वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. तुमच्या चॅनलचं नाव काय राहणार आहे ताई? बहुरत्ने वसुंधरा. बहुरत्ने वसुंधरा हे ताईंच्या चॅनलचं नाव असणार आहे. तर लवकरच त्या चॅनल सुरू करतील आणि नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका. चला येऊ का ताई? या मग तुम्ही पण तिकडे येणं झालं की. हां ओके बाय बाय, वेलकम. घरी पोहोचताच मला प्रशांतजींचा फोन आला, मी जेवायला येतोय. तर इथे मी गवारची छान अशी भाजी केलेली आहे. कोरडी गवारची भाजी केली आणि पातळ इथे हुसळची भाजी केलेली आहे आणि कुकरमध्ये भात केलेला आहे आणि हॉटपॉटमध्ये मी पोळ्या करून ठेवल्या आहे. आणि माझा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि मी चेंज केलं अगेन. बाकी लूक तसाच आहे आणि माझं एक बँकेमध्ये महत्त्वाचं काम असल्यामुळे मला बँकेमध्ये जावं लागतं आहे. तर मग मी फक्त ड्रेस चेंज केला आणि निघाली आता बँकेमध्ये जाण्यासाठी. व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स वेअर केली मी. तर चला, आल्यानंतर मला शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचायचा आहे, इतरही देवाच्या सेवा करायच्या आहे, पूजा करायची आहे आणि मग 7 वाजेच्या आत माझा उपवास देखील सोडला गेला पाहिजे. आणि बँकेतलं काम संपवून आम्ही इथे संतोष बेकरीमध्ये आलेलो आहोत. टोस्ट घ्यायचे आहे आम्हाला. आज प्रतीक आणि करीना दोघं येणार आहे. ते रात्री 11 वाजेपर्यंत येतील. 7च्या गाडी 7ला वगैरे निघणार आहे ते. तर करीनाला आपल्या टोस्ट वगैरे लागतात. तर त्याच्यासाठी आम्ही बँकेतलं काम संपवलं आणि आता बेकरीमध्ये टोस्ट घेण्यासाठी आलो आहे. आणि बाहेरून जाऊन आल्यानंतर मग मी काय केलं, शिवलीला अमृत आणि ज्या पण काही देवांच्या माझ्या सेवा होत्या त्या केल्या, आरत्या केल्या आणि त्याच्यानंतर लगेच उपवास सोडला. कारण की ऑलरेडी 7 वाजले होते. उपवास सोडायला मी काय खाल्लं असेल तर काल कविताने माझ्यासाठी बाजरीची भाकरी आणली होती. तर मस्तपैकी ती बाजरीची भाकरी चुरून दुधाबरोबर आणि गवारच्या शेंगा आणि भाकरी, म्हणजे एक भाकरी होती ना, तर अर्धी दुधाबरोबर अर्धी गवारच्या शेंगांच्या भाजीबरोबर खाल्ली आणि छान असं माझं जेवण झालं. त्यानंतर मम्मी जे दुपारी तयारी केली होती ती सगळा मेकअप रिमूव्ह केला आणि स्किन केअर देखील माझं करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आज रात्री 11 वाजता येणार आहेत प्रतीक आणि करीना. 11 वाजेपर्यंत येतील. आता पुढे मागे होऊ शकतं, त्यांना ट्रॅफिक वगैरे लागलं काही झालं तर. करीनाची एक्झाम आहे, फायनल एक्झाम 4th इयरची. 5 वर्षाचं आहे तिचं, BBA LLB. तर आय थिंक तिची 5 तारखेपासून 5 जूनपासून एक्झाम आहे. तर मग ते स्टडी लीव्ज असते ना आधीचे, त्या सुट्ट्या आहेत. तर मग स्टडी आता सुट्ट्या आहेत तर मग घरी करेल स्टडी. तर बघू मग आता ते किती वाजेपर्यंत येतात काय, मी त्यांची वाट बघते आतुरतेने. तर आता जरा एक व्हिडिओ आहे तो एडिट करून घेते आणि अजून किचन वगैरे आवरायचं सगळं बाकी आहे. त्यांना मी विचारलं होतं प्रतीकला की डिनर बनवू का, तर तो बोलला की आत्ताच नाही सांगू शकत, म्हणजे फूड कोर्टला गाडी थांबेल तर ते खाऊ नाही घेतील असं. तर अजून तर काय त्यांनी सांगितलं नाही आहे. आता ऑलरेडी 8 वाजत आले. आता कॉल करते, विचारते की येणार का डिनरला. जर येणार असतील तर ते तर काही भाजी पोळी खाणार नाही. बघते काय बनवायचं काय नाही, आधी बोलते म्हणजे मला एक क्लिअर होईल की बनवायचं आहे की नाही असं. कुकरमध्ये खिचडी केली, गॅस वगैरे क्लीन केला, पाण्याचं ते काय म्हणतात त्याला डिस्पेन्सर तेही क्लीन केलं. शेरू इथं झोपतो म्हणून तो कपडा फ्रीजच्या थंड पाण्यात ओला करून पिळून असा टाकलेला आहे. डस्टबिन ओला कचरा अजून फेकायचा आहे. बाकी हे सगळं अशा पद्धतीने आवरलेलं असतं रोज माझं. टेबलवरचाही पसारा बऱ्यापैकी असा थोडा पसारा नाही वाटणार असा पद्धतीने ठेवत असते. काचेच्या भांड्यात दही लावलेलं आहे. आणि आता 11 वाजलेले आहे. प्रतीक करीना अजून आलेले नाही. माहिती नाही आता अजून किती वेळ लागेल. म्हटलं सारखं सारखं काय फोन करायचा. बाय द वे याच्यामध्ये आपल्या करीनासाठी ब्रेड टोस्ट वगैरे आणलेले आहे आणि तिच्यासाठी आणले म्हणजे मी खाणार नाही असं काही होणार नाही, मी पण खाईलच. पण शक्यतो अवॉइड करत असतो, परंतु आता तिला लागतात चहाबरोबर खायला. तर ते आणलं, बटर आणून ठेवलं, अमूल बटर, की तिला ती टोस्टला अमूल बटर लावून मग ते खाते चहाबरोबर. तर चला आता मला आता लागली थोडी थोडी झोप यायला.
ते येईपर्यंत तर मी जागी राहण्याचा प्रयत्न करणारच आहे. येतील ते जरा वेळामध्ये. शेरूचे आपल्या चाललंय एवढ्या मारायचं काम. स्क्रीनकडे बघूनच बोलते मी जास्त करून. स्वतःला बघायचं आणि बोलायचं, कॅमेऱ्यात बघायचं देते सोडून. सॉरी फॉर दॅट. मोठी दीदी आली तिची. घेतलंच का? काय बॉल? त्याची तो सारखा बात वाज घेतो तू. हां हॅपी झाल्यावर शिफ्टवर करता होय ते. अरे सॉक्सचा स्मेल घेतो का गंध्या? हे लोक स्मेलने हे करता ना. नाही, माझ्या कपड्यांमधून डॉग स्मेल येत असेल. हा का? चेंज करायचं आहे त्याला घेऊन घे.